कोंढव्यात प्रथमच भव्य बाबासाहेबांचा 25 फूट पूर्णाकृती पुतळा उभारून अत्यंत दिमाखात 135वी जयंती साजरी. आयोजक ॲडव्होकेट तौसिफ शेख. कोंढवा खुर्द येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त प्रथमच 25 फूट उंचीचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारून जयंती उत्सव अत्यंत दिमाखात साजरा करण्यात येत आहे. या भव्य कार्यक्रमाचे आयोजन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती कोंढवा खुर्द यांच्या वतीनं करण्यात आले आहे. सोमवार दिनांक 13/4/2026 रोजी रात्री 11:30 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास समता सैनिक दल आणि भीमसैनिकांकडून मानवंदना, सामूहिक बुद्धवंदना तसेच फायर शोचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मंगळवार दिनांक 14/4/2026 रोजी सायंकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन आणि मान्यवरांचा सत्कार सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमास विशेष आकर्षण म्हणून भव्य लाईट शो, भव्य पुतळा, फायर शो तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाचे ठिकाण नरवीर तानाजी मालुसरे चौक, ज्योती हॉटेलजवळ कोंढवा खुर्द येथे असून परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. या उपक्रमाचे आयोजन ॲडव्होकेट तौसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेले असून ॲडव्होकेट हाजी गफूरभाई पठाण, नगरसेवक पुणे मनपा यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. समस्त कोंढवा खुर्द ग्रामस्थ, मुस्लिम समाज तसेच बहुजन समाज यांच्या विशेष सहभागातून हा जयंती उत्सव सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा ठरणार आहे. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र न्यूज चॅनेलसाठी ब्युरो चीफ मुन्ना मुजाफर यांची पोस्ट. कहते थे कि 100 दिन गीदड़ की तरह जीने से अच्छा है एक दिन शेर की तरह जियो. और बाबा साहब और एक बात कहते थे कि मांगने से सिर्फ एक चीज मिलती है, मांगने से सिर्फ एक चीज मिलती है, वो है भीख. हक हमको छीनना पड़ता है, संघर्ष करना पड़ता है. और आज हम जो इस भारत देश में जी रहे हैं वो किसी मंत्री संतरी के बलबूते पे नहीं जी रहे हम इस संविधान के बलबूते पे जी रहे हैं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ये बाबा साहब की देन है जो इस भारत देश के हर एक उस नागरिक को इस कायदे के राज्य में, इस लोकशाही में बराबर का जीने का हक देता है. और इस मंच से मैं इतना ही कहूंगा, ये कोंढवा की भूमि को जो कुछ कट्टरपंथियों ने जो बदनाम किया जातिवाद बोलकर, वो इस मंच से आज ये साफ हो गया कि यहाँ पे जय भीम जब एक साथ आएंगे तो कोई जातिवाद के माई के लाल में दम नहीं होगा. ये सरकार को इशारा है कि वो सरकार पलटने की यहाँ से ये आगाज है. और बस सबका साथ ऐसे ही रहा तो इंशाल्लाह आने वाले वक्त में इससे भी बड़ी जयंती हम मनाएंगे. बस मैं सबका यहाँ पर आए हुए मेहमानों का सबका तहे दिल से शुक्रगुजार हूँ, हमारे हाजी साहब कॉर्पोरेटर का और हमारे